मुंबई, नाशिक, त्र्यंबकेश्वर सिंहसंस्था कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे। प्रत्येक आखाड्याचा सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटीची निधी संस्थांसाठी मंजूर करण्यात आली आहे। 15 लाख रुपये आखाड्याच्या बीच देवकाची खरी करण्याच्या माध्यमातून आता येगी आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिक रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे। कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणारे साधू महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचं भव्य दिव्य आयोजन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत सांगितलं। कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी बोधचिन्हाचं अनावरण नाशिक त्र्यंबकेश्वर 2017 कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या बोधचिन्ह स्पर्धेतील विजेत्याला सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। प्रथम क्रमांक विजेता सुमित काटे पुणे यांना 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांक महक नायक नोएडा यांना 2 लाख रुपये आणि तृतीय क्रमांक पियुष पिंपळनेरकर पंढरपूर यांना 1 लाख रुपयांचा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले, भाविकांची सुरक्षा, गर्दीचं नियोजन आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य वेगाने प्रगती करत असून मंदिरांचे पूर्ण निर्माण व धार्मिक स्थळांचा विकास ही आमच्या प्राथमिकता आहे। संपूर्ण एक टीम म्हणून काम करत असून सुरक्षेसाठी सर्व यंत्र सज्ज आहे। भगवान शंकरांचे त्रिशूळ आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक असून त्र्यंबकेश्वर मंदिर प्रादेशिक वारशाचं दर्शन घडवणारी मंदिरांची प्रतिकृती आहे। काळाराम मंदिराच्या कामात आणि गोदावरी नदी शिवलिंगच्या रूपात दर्शवण्यात आले असून ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नान परंपरेचं महत्त्व अधोरेखित आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.